आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। 1986-87 पोलीस भरतीत दाखल झालेल्या प्रशिक्षणार्थी बॅचच्या सर्वच 50 सेवानिवृत्त पोलीस मित्रांनी एकत्र येऊन स्मृतिगंध मैत्रीचा हा स्नेह मेळावा 14 फेब्रुवारी रोजी परभणी शहरातील पाथरी रोडवरील सरदेशपांडे हुरडा पार्टी परिसरात हर्ष उल्हासात साजरा केला। आजपर्यंत 10वी 12वीतील मित्रांनी एकत्र येऊन खूप वर्षांच्या कालावधीनंतर मैत्री उत्सव सोहळा साजरा केलेला आपण ऐकले, परंतु पोलीस सेवेमध्ये भरती झाल्यानंतर इतक्या वर्षांच्या कालखंडानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रात असा पोलीस बांधवांचा स्मृतिगंध मैत्रीचा स्नेह मेळावा ऐतिहासिकपणे साजरा करण्यात आला। या कार्यक्रमास परभणीमध्ये 1986-87 वर्षी दरम्यान ज्यांच्या कार्यकाळात ही पोलीस भरती झाली असे तत्कालीन परभणीचे पोलीस अधीक्षक तथा सेवानिवृत्त अप्पर पोलीस महासंचालक महाराष्ट्र मुंबई श्री खंडेराव शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक माधव लोकुरवार, यावेळी विशेष अतिथी म्हणून सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक गोपीनाथ सरोदे, तसेच प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त राखीव पोलीस दल निरीक्षक गंगाधरजी टाकरज, सेवानिवृत्त राखीव पोलीस उपाधीक्षक सय्यद मुसा, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक तथा सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष व या सोहळ्याचे आयोजक शिवाजीराव कोटे, तसेच सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी संघटनेचे जिल्हा सचिव व या सोहळ्याचे मुख्य समन्वयक जळबाजी गायकवाड यांची उपस्थिती होती। यावेळी प्रमुख अतिथींचे कार्यक्रमस्थळी आगमन होता ढोल ताशांच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला 1986-87 पोलीस भरती बॅच मध्ये जे सहकारी मित्र आज हयात नाहीत अशा मित्रांची आठवण काढत त्या सर्वांना उभे राहून 2 मिनिटं श्रद्धांजली वाहण्यात आली। त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी दीप प्रज्वलन करून स्मृतिगंध मैत्रीचा हा स्नेह मेळाव्याचे भव्य उद्घाटन करण्यात आले। त्यानंतर मुख्य अतिथी असणारे श्री खंडेराव शिंदे साहेब यांचा सपत्नीक कपडे रूपी आहेर देऊन भव्य पुष्पहार घालून आणि स्मृती चिन्ह देऊन सर्वांच्याच वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांचे देखील पुष्पहार व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले। स्वागतानंतर कार्यक्रमाचे आयोजक तथा सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी संघटने जिल्हाध्यक्ष शिवाजीराव कोटे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की स्मृतिगंध मैत्रीचा हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश की आमच्या पोलीस भरतीमध्ये सर्व मित्र आज सेवानिवृत्त झाले, त्यांचा एकत्र आणत आनंद उत्सव साजरा व्हावा आणि सेवानिवृत्तीनंतर पुन्हा एकत्र येण्याची संधी मिळावी। सन्माननीय खंडेराव शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पोलीस भरती झालो। आदरणीय साहेबांच्यामुळेच आज आम्ही पुढे जाऊ शकलो। साहेबांची एका कार्यक्रमात भेट झाली व साहेबांनी आज सुद्धा आम्हाला आपुलकीने विचारपूस केली। 86-87 दरम्यान झालेल्या भरतीमध्ये सर्वसामान्य घरातील आम्ही सर्वजण आहोत। अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शक पद्धतीने जी भरती घेतली त्यामुळे आम्ही पोलीस विभागात आज कर्तव्य पार पाडू शकलो। खंडेराव साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम घेऊन त्यांचाही यथोचित गौरव व्हावा हा उद्देश देखील या सोहळ्याचा होता। साहेबांनी आम्हाला दिलेल्या निमंत्रणाला मान देत मुंबईवरून इथे आमच्यासाठी आले, आम्हाला त्यांचे आशीर्वाद मिळाले। खंडेराव शिंदे साहेबांसारखे कर्तव्यनिष्ठ अधिकारी आम्हाला मिळाले हे आमचे भाग्य समजतो। यापुढे देखील हे मैत्रीचे ऋणानुबंध सर्वांनी अशाच विविध सोहळ्यातून जपले जातील हा आमचा प्रयत्न आहे आणि आपल्या सर्वांच्याच उपस्थितीमुळे हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने यशस्वी झाला। या प्रसंगी उपस्थित असणाऱ्या सेवानिवृत्त पोलीस बांधवांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले। यात त्यांनी म्हणाले की खंडेराव शिंदे साहेबांमुळेच आम्हाला पोलीस सेवा दलात काम करण्याची संधी मिळाली, जर साहेब नसले असते तर बहुतेक अशी पारदर्शक भरती होणे कठीणच होते। अतिशय सर्वसामान्य प्रतिकूल परिस्थितीत आम्ही असणारे तरुण आज पोलीस सेवेमध्ये ज्या पदावर पोहोचलो त्याचे सर्व श्रेय खंडेराव शिंदे साहेब यांना जातं। आज इतक्या वर्षांनी त्यांनी आमचा या कार्यक्रमाला येऊन आम्हाला आशीर्वाद दिला, आमचे भविष्य घडविण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे, त्यामुळेच आज आम्ही पोलीस दलातील विविध पदांपर्यंत पोहोचू शकलो आहोत असे म्हणत त्यांच्या प्रती कृतज्ञता आपल्या भावनातून सन्मानाची व्यक्त केली। यावेळी बोलताना खंडेराव शिंदे साहेब म्हणाले की आज मी इथे आलो व भारावून गेलो। माझ्या कार्यकाळात अनेक पोलीस भरती झाल्या, परंतु हा पहिलाच असा स्नेह मेळावा आहे ज्यात मला इतका आदरपूर्वक बोलण्यात आलं व इतका सन्मान देण्यात आला। मला अपेक्षाही नव्हती की परभणी पोलीस अधीक्षक असताना 86-87
भरतीमधील पोलीस दलात दाखल झालेले हे सर्वजण इतक्या वर्षांनी माझी आठवण करतील. हे सर्व अनपेक्षितपणेच मला वाटलं, परंतु इथे आल्यानंतर हा पहिलाच माझ्या आयुष्यातील कार्यक्रम आहे की ज्यात माझा सपत्नीक सत्कार करत हा सन्मान देण्यात आला. यासाठी मी सर्वांचाच आभारी आहे. चांगले काम केल्यानंतर उशिरा का होईना पण सर्वजण चांगल्या कामाचं कौतुक करतात. त्यामुळे आयुष्यात सर्वांनी चांगलं काम केलं पाहिजे व त्यातल्या त्यात आज सेवानिवृत्ती झाल्यानंतर सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि आज आपण मैत्रीचा उत्सव स्नेह मेळावा जो घेत आहोत त्यातून एक दुसऱ्याचे ऋणानुबंध जपण्याचा यापुढे प्रयत्न करावा. मी आपल्या सर्वांसोबत नेहमी आहे. आज सर्व एकत्र आपण जोडलेलो आहोत. यानंतरही एकत्र राहून असे स्तुत्यपूर्ण उपक्रम राबवावे. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेणारे शिवाजीराव कोटे, जळबाजी गायकवाड आणि त्यांची सर्व टीम यांनी स्तुत्य पूर्ण उपक्रम आयोजन केल्याबद्दल त्यांना ही शुभेच्छा आणि यापुढेही सर्वांनी एकत्र येऊन कार्यक्रम घेत राहावे जेणेकरून एक दुसऱ्यासाठी आनंद देण्यासाठी असे उपक्रम कारगर ठरतील असे म्हणत त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना संघटनेचे सचिव जळबाजी गायकवाड यांनी सांगितले की राज्य शासनाच्या प्रत्येक कर्मचारी संघटना आहेत, परंतु पोलिसांची अशी कुठलीही संघटना नाही ज्यातून बऱ्याच अडचणी पोलीस बांधवांना होत असतात. राज्य शासनाच्या इतर कर्मचाऱ्यांना पगार वाढीत व इतर बाबतीतही संधी मिळते, ती बहुधा आपल्याला जास्त मिळत नाही, परंतु सेवानिवृत्त पोलीस संघटनेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक पोलीस बांधवांना न्याय देण्याचं काम करत आहोत. आपण संघटनेची सर्व जोडून एकत्र काम करावे व आज स्मृतिगंध मैत्रीच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्वांनीच एक दुसऱ्यांना सहकार्य करून संघटनेला मजबूत करण्याचे काम करावे. हा कार्यक्रम 2 सत्रात घेण्यात आला. दिवसभराच्या सत्रात हुरडा पार्टी तसेच जेवणाचा एक कार्यक्रम झाला. सायंकाळच्या सत्रात प्रमुख अतिथी गोपीनाथराव सरोदे यांनी सुद्धा सर्वांना शुभेच्छा देत मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माधव लोकुरवार यांनी पोलीस सेवेतील आठवण सांगत आज हा कार्यक्रम जो घडवून आणला त्याबद्दल कौतुक केले आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित असणाऱ्या सर्वांनाच स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. अनेक वर्षांनी भेटलेल्या या पोलीस मित्रांनी सेवानिवृत्तीनंतर खूप गप्पा गोष्टी रंगल्या. एक दुसऱ्याच्या सेवेमधील असणाऱ्या आठवणीलाही उजाळा मिळाला. यावेळी सर्वजण सपत्नीक विशेष करून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक कानेकर सर यांनी केले तर आभार किशन राठोड यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजन समितीचे सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार राजकुमारजी पुंडगे, गंगाधरजी लेंगुळे, दगडूबा जीवने, गणेश कदम, शेख महबूब, अशोक वैद्य यांच्यासह सर्वांनी परिश्रम घेतले. राव शिंदे, मी IPS ऑफिसर आहे. अपर पोलीस महासंचालक म्हणून सेवानिवृत्त झालेलो आहे. परभणीमध्ये आज आमच्या 1986 आणि 1987 या 2 वर्षांमध्ये ज्या सेवकांची कर्मचाऱ्यांची भरती झालेली आहे त्या लोकांनी एकत्र मिळून आज मला इथं परभणी स्नेह मेळाव्यासाठी बोलावलं. सगळ्यांच्या त्या निमित्तानं नव्यानं ओळखी झाल्या. त्या काळामध्ये मी 85-87 मध्ये पोलीस अधीक्षक म्हणून परभणीला काम केलेलं आहे. आजचा मेळावा फारच सुरेख झाला. फार आग्रहाने त्यांनी बोलावल्यामुळे मी सपत्नीक आज इकडं परभणीला आलेलो आहे. सगळ्या बांधवांचे कुटुंबीय सुद्धा आपल्या या मेळाव्यामध्ये उपस्थित होते आणि मेळावा ज्या ठिकाणी आयोजित केला गेला होता तो ठिकाणी फार सुंदर त्यांनी निवडलेलं होतं आणि फार यशस्वीपणे या मेळावा आपण इथं पुरा केलेला आहे. सुरू आहे. महत्वाचं आहे की आपण बघतो पोलीस बांधवांना जी सेवा दिली जाते किंवा सेवा करतात त्या सेवा काळामध्ये या पद्धतीने असे उपक्रम काही साजरे होत नाहीत. आता सेवानिवृत्तीनंतर कमी प्रमाण असतं की पोलीस बांधवांसाठी असे पारिवारिक उपक्रम आणि एक मिळण्याचे उपक्रम साजरे होतात. त्याबद्दल काय वाटते साहेब आजच्या ह्या उपक्रमाबद्दल? सेवेत असताना अशा पद्धतीचे उपक्रम करण्यासाठी संधी नसते आणि त्याची तशी कोणाला आवश्यकताही राहत नाहीये. सेवा निवृत्तीनंतर आम्ही सगळ्यांनी एकत्र येणं, एकमेकांना भेटणं हे जास्त महत्वाचं आहे. प्रत्येकाच्या आरोग्याची चौकशी करणं, मुलाबाळांची चौकशी करणं, कुटुंबियांचं कल्याण बघणं आणि या सगळ्यासाठी आपापसात मेलमिलाप असणं हे फार महत्वाचं आहे आणि अशा पद्धतीचाच हा आजचा मेळावा झाला. महाराष्ट्रामध्ये आपल्या पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांची जी सेवानिवृत्तांची संघटना आहे त्या संघटनेचे आज बरेचसे पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते इथं हजर होते, सभासद हजर होते. त्यांनीही या मेळाव्यामध्ये फार सक्रिय भाग घेतला. या मेळाव्याला उपस्थित राहून मी माझ्या पत्नीने आमच्या या सगळ्या बांधवांना, त्यांच्या कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे आभारी मानले की अशा पद्धतीने त्यांनी मला इथं आग्रहानं आम्हा दोघांना बोलावलं.
सगळ्यांना भेटण्याची संधी मिळाली. त्या निमित्ताने मी 1987 मध्ये परभणी सोडलं बदलीनंतर. ती आता पहिल्यांदाच परभणी इथं मी आलो या सेवानिवृत्तीनंतर आला निमित्तानं. सर. सेवानिवृत्तीनंतर येण्याची संधी मिळाली. सेवेत असताना सुद्धा मला परत परभणीला सर, आता यायची कधी संधी नव्हती मिळाली. कार्यक्रम जो झालाय आपल्या 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 नेतृत्वाखाली जी भरती झाली परभणीमध्ये, त्यामध्ये असणारे बरेचसे आज कृतज्ञ राहिले सर आपले, की सरांच्या मार्गदर्शनाखाली जी भरती झाली आणि आम्हाला संधी मिळाली सेवेची, आणि भावनाही व्यक्त केल्या आणि आपणही भावना व्यक्त केल्या सर. याबद्दल काय सांगतात? इतक्या वर्षानंतर सुद्धा आपण केलेल्या कामाची जी पावती आहे किंवा आपल्या प्रति कृतज्ञता आहे, काय सांगाल? मला कौतुक या मंडळीचं जास्त वाटतं की इतक्या वर्षानंतर, जवळपास 37-40 वर्षानंतर या मंडळीने आठवणीनं त्यावेळेच्या भरतीच्या अधिकाऱ्याला सन्मान दिला, बोलावलं आग्रहानं, इथं त्याचा कुटुंबियासहित सन्मान केला, मान सन्मान दिला. त्याबद्दल मी त्यांचा खरं खूप खूप आभार आहे. अशा पद्धतीनं मी बाकीच्याही ठिकाणी पोलीस भरती झालेली आहे, ती अधीक्षक म्हणून काम केलं होतं, पण तिथल्या कुणी अजूनपर्यंत मला असं त्या कुठल्या बॅचच्या लोकांनी आतापर्यंत बोलायला नव्हतं. तर हा जो कार्यक्रम आहे त्या दृष्टीनं हा फार युनिक आहे. असं संघटित सगळे संघटना पंढरपूरचे कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमामध्ये श्री आमचे खंडेराव शिंदे मला दिसल्यानंतर आमचे श्रीमान गायकवाड साहेब म्हणले तुमची भरती केले इसवी आलेले आहेत. तर मला माझ्या डोळ्यात पाणी आले, अश्रू. मला त्या संदर्भात काय सुचायला तयार होतं 2 मिनिटं, पण नंतर 2 मिनिटांनंतर गायकवाड साहेब जरा शांत राहा म्हणले. त्याच्यानंतर साहेबांना घेऊन नाश्ता पाण्यासाठी आम्ही गेलो. नाश्ता झाला साहेबांचा. साहेबांना सांगितलं आम्ही 87 बॅच आहोत, आपण भरती केलेली, आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. तर त्यांनी वा 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 छान छान. त्यांनी असे एवढे बोलले, कोटेजी म्हणून बोलले, एवढे आदरणीय. त्यांचा आदर एवढा घेण्यासारखा आहे. मग त्याच्यानंतर विचार अशा बसल्या ठिकाणी चर्चा झाली आमची, की आमचे PG गायकवाड म्हणले, कोटे साहेब तुमच्या बॅचचे जवळपास 60 ते 70 लोक आहे सध्या, तर मेळावा घ्यायला तुम्हाला काय हरकत नाही. तर मग मी लिंगोळे, गायकवाड साहेब, अहमद पठाण, लोकुलवार साहेबांचे कॉन्टॅक्ट जास्त होतं त्यांचं. तर त्यांना कळवलं, ते म्हणले काय हरकत नाही, कोटेचा आपण घेऊ. त्यांच्या मार्गदर्शनाखाली व सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यांना विचारलं, सगळे हो म्हणले आम्हाला एका शब्दात. त्यामुळे एक दिवस आमचा हा आनंदाचा साजरा झालेला आहे. बस एवढे बोलून 2 शब्द समाप्त करतो. साहेब, आम्ही सेवानिवृत्त संघटनेचं राज्यस्तरीय अधिवेशन पंढरपूर येथे घेतले असता कोटे साहेब आम्ही फिरत असताना आम्हाला अचानक आमचे साहेब खंडेराव शिंदे साहेब पंढरपूरच्या अधिवेशन मध्ये दिसल्यानंतर कोटे साहेबांचं एवढं हृदय भरून आलं की त्यांना त्यांचा देव दिसल्याने वाटला. मग त्यांनी म्हणले शिंदे साहेब आले तिथं. मग आम्ही साहेबाला स्टेजवर नेलं. नंतर साहेबांना नाश्ता खाऊ घातला आणि खंडेराव शिंदे साहेब आले, तुमचं ह्या वयामध्ये तुम्हाला जर तुमच्या भरती करणारे अधिकारी असतील तर किती मोठी आणि आनंदाची गोष्ट आहे. मग मी कोटे सरांना म्हणलं की तुम्ही तुमचा स्नेह मेळावा घेतलाच पाहिजे. तर तेव्हा त्यांनी लागलीच माझ्या शब्दाला मान देऊन म्हणले, बिलकुल म्हणले, तुम्ही चांगली गोष्ट ही काढली. आणि तिथून पुन्हा परभणीत आल्या आम्ही लोकांना जमा करायला सुरुवात केली. त्याच्यात अफसर असतील, आणखी आमचे लेंगुळे साहेब असतील, लोकलवार असतील, ह्या सर्वांना बोलल्या सर्वांनी येसच म्हणले. आम्हाला एकही असा कर्मचारी भेटला नाही की त्यांनी नाही म्हणले नाही. म्हणून आज जे काही आज हे तुम्हाला यशस्वी दिसतंय हे ते आहे. आणि आम्ही जेव्हा साहेबाला बोलावं म्हणलं त्यावेळेस कोटे साहेबाच्या भरतीचे असल्यामुळे कोटे साहेब भीतच म्हणले साहेबाला. साहेबांनी सुद्धा एका क्षणाचीही वेळ न दौडता म्हणले येस मी येतो. आणि काल जेव्हा तारीख ठरवायच्या वेळेस आम्ही विचारलं तर साहेब म्हणले मी माझ्या सहपत्नी येणार आहे. आणि आम्हाला एवढा आनंद झाला की आज आपण त्याचा रूपांतर बघत असाल किती आनंदात झालेला आहे. गायकवाड साहेब, कोटे साहेब, आपण आपली संघटना सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी अतिशय तळमळीनं काम करत असते, काय सांगाल या निमित्ताने? सर, आता आमच्यावर तर बाहेर ड्रेसवरला माणूस म्हणलं की तो लोकांच्या नजरेमध्ये दुश्मन आहे. कारण काही लोक, मला वाटतं क्रिमिनल माइंडचे लोक हे पोलिसाला आपला दुश्मन मानतात. खरं म्हणजे जे चांगले लोक असतात ते पोलिसाला कधीच दुश्मन मानत नसतात. आणि पोलिसामधले 10% लोक चुकीचे असू शकतात, नाही असं नाही, असू शकतात बरं,
किंवा आहेतच म्हणलं तरी चालेल 10%, परंतु 90% लोक हे तोटक्या पगारीवर 24 तास नोकरी आपली सेवा देऊन स्वतःचा कधी कधी जीव धोक्यात घालून इतरांचा जीव वाचवतात. रात बेरात म्हणत नाही, सण नाही, सुद नाही, मुलगी माहेरी सोडली की मुलाच्या लग्नाचा विचार नाही, समाजाची किंवा इतर लोकांची सेवा करतात आणि त्यांना 8 तास सुद्धा वेतन श्रेणी मिळत नाही. आज 2006 पासून पाहत असाल आपण, सर्व लोकांना वेतन श्रेणी, सर्व लाभ मिळालेले आहेत. 6व्या वेतन आयोगाचे, 7व्या वेतन आयोगाचे. आणखी आम्हाला 6व्या वेतन आयोगच लागू झालेला नाही. सर्वात लोक 45,000 पेन्शन घेतात. मिलिटरीमॅन झालेला आमचा बांधव 60,000 बेसिक पेन्शन घेतो आणि आमचे पोलीसवाले 40 वर्ष नोकरी करतात, त्याला पेन्शन विचारलं तर सांगते 25,000 आहे. त्याचा आज रिटायर झाला, दुसऱ्या दिवशी त्याला पेन्शन, त्याचं आरोग्य सुविधा बंद केल्या जातात. 48-24 तास त्यांच्याकडून नोकरी करून घेतल्या जाते आणि ते नेहमी बिमार असतात, तरीही ते सेवा देत असतात. त्यांना आज वाऱ्यावर सोडलेलं असते शासनानं. एकच आपल्या मार्फत शासनाला माझी विनंती आहे, सेवानिवृत्त पोलिसांना आरोग्य सुविधा दिली पाहिजे. सेवानिवृत्त पोलिसांना त्यांनी 6वा वेतन आयोग संपूर्ण लागू केला पाहिजे. 7व्या वेतन आयोग ज्याचे 2-3-2019 जो शासन निर्णय काढलाय त्याची संपूर्णतः अंमलबजावणी केली पाहिजे. 25-2-2022 शासन निर्णय हा 1-1-16 पासून लागू केला पाहिजे आणि 25-19-5-2017 शासन निर्णयामध्ये सुधारणा करून त्याच्यामध्ये फक्त 100 रुपये वाढ केली. त्याच्यात 29 हा ग्रेड योग्य आहे आणि तो कायदेशीर आहे शासन निर्णयानुसार, तो दिला पाहिजे. एवढे बोलून माझे 2 शब्द. धन्यवाद.